चलो, मला एक सांगा रे, वेक्टर आणि स्केलर मध्ये मेन डिफरन्स काय आहे? बोला. आणि शांत बसायचं नाही. स्केलरला फक्त मॅग्निट्यूड असते, वेक्टरला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असते. किंवा स्केलरला जर मला सांगायचं असेल कुणाला, तर स्केलरला फक्त मॅग्निट्यूड सांगितलं तरी काम होत चालतं. आणि वेक्टर जर बोलायचं असेल मला, तर त्यासोबत दोन्ही गोष्टी लागतात. काय काय? मॅग्निट्यूड पण आणि डायरेक्शन पण. हे सगळ्यांना क्लिअर आहे का? हो सर. ओके. मला हो सांगा, सर. इथं मी दोन वेक्टर्स असे ड्रॉ करतो. काय, दिस इज वेक्टर ए, दिस इज वेक्टर बी. आणि हे दोन जे ॲरोज आहेत त्यांची लेंथ इक्वल आहे. मला सांगा, हे वेक्टर्स पण इक्वल आहेत का? नाही सर. हो सर. मग मी असं म्हणू शकतो का की फक्त मॅग्निट्यूड्स इक्वल आहे त्यांचे? हो सर. हो ओके, बट वेक्टर्स आर नॉट इक्वल. आठवतंय ना मॅग्निट्यूड कसं लिहायचो आपण? हो सर. हो सर. तर मॉड्युलस मध्ये. मॉड्युलस मध्ये. हे सगळ्यांना आठवतंय 100%? ओके. हो सर. हो तर त्यानंतर मी तुम्हाला थोडंसं आयजेके बद्दल काय बोललो होतं का? आय कॅप, जे हो कॅप, सर. के कॅप. हो हो सर सर. झालं. कुठले वेक्टर? कुठले वेक्टर? युनिट वेक्टर्स आहेत सर. युनिट वेक्टर. युनिट वेक्टर. युनिट वेक्टर्स. आणि हे कशासाठी वापरतो आपण? डायरेक्शन देण्यासाठी मॅग्निट्यूडला. गुड. टू शो डायरेक्शन. मग आय कॅप म्हणजे एक्स ऍक्सिस, जे कॅप म्हणजे वाय ऍक्सिस, के कॅप म्हणजे झेड ऍक्सिस. आठवते ना सगळ्यांना? हो हो सर. सर. ठीक आहे. हो सर. तुम्हाला आता सध्या एवढं जरी लक्षात असेल, इथं जे दाखवतोय मी, तरी सुद्धा सफिशियंट आहे. आणि ह्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. पूर्ण जे घेतलंय आतापर्यंत आपण सगळं, त्या सगळ्यात रिझॉल्युशन. मला सांगा, इथं असं एक, लेट्स से दिस इज y axis and this is x axis and I'm putting some vector like this. Okay, this is a vector आणि ह्या वेक्टरला नाव दिलंय a वेक्टर. ओके, आणि ह्याचं जे मॅग्निट्यूड आहे इट इज 5. सो मॅग्निट्यूड ऑफ a वेक्टर इज 5. मॅग्निट्यूडला नुसतं लेटर लिहून सुद्धा चालतं, ते दोन रेषा वगैरे ड्रॉ नाही केले तरी चालतात. कळतंय मी काय म्हणतोय? नुसतं असं जरी लिहिलं a इज इक्वल टू b तरी सुद्धा हे करेक्ट आहे. लक्षात आलं का सगळ्यांना? हो सर. ओके, सर. हां, समजलं ना? तर मला सांगा, इफ दिस अँगल इज लेट्स से 37 डिग्री. तुम्हाला नाही आठवणार 37 ला वगैरे काय, पण ट्रिपलेट आठवते का तुम्हाला पायथागोरसची? हो सर. हो सर. हो मग मला सांगायचे, दोन कंपाऊंड्स काढायला शिकवलेलं नाही तुम्हाला बॉडीगार्ड सारखे? आठवते का? हो सर. हो सर. हो कंपोनंट असा येईल आडवा इकडं, आणि दुसरा कंपोनंट उभा येईल असा. हा जो आडवा कंपोनंट आहे त्याला एक्स कंपोनंट म्हणतो आपण, उभा कंपोनंट आहे त्याला वाय कंपोनंट म्हणतो. आडव्या कंपोनंट सोबत अँगल चिकटलाय, कुठला कंपोनंट असतो रे? कॉस थिटा असते. कसं लिहायचं त्याला? कसं लिहायचं? 5 इंटू कॉस थिटा. आठवतंय का सगळ्यांना हे? हो सर. आणि ह्याला काय लिहायचं? 5 इंटू साइन थिटा. किंवा इथे अँगल दिलाय 37 डिग्री. तुम्ही या अँगलकडे बघून घाबरू नका. हे तुम्हाला आठवत नसेल तर अवघड आहे रे. हे रिझोल्युशन लास्ट लेक्चर मध्ये घेतलंय मी. हे 5 हो म्हणजे सर, आठवतं. मॅग्निट्यूड, हो सर. आणि हा कंपोनंट काढण्यासाठी आपण यूज केला. मग हे ट्रिपलेट आपल्याला माहिती आहे, थँक गॉड. त्यामुळे ही जी साईड असते ती 3 असते आणि 3, 4, 5 होते ना सर? बरोबर. 3 4 5. मग हा जो कंपोनंट असतो इट कम्स आउट टू बी 4 आणि दिस कंपोनंट कम्स आउट टू बी 3. मग मी हा जो वेक्टर आहे ए वेक्टर, याला मी असं लिहू शकतो का? बघा, 4 आय कॅप प्लस 3 जे कॅप. टेल मी, इज इट करेक्ट ऑर रॉंग? हो सर. येस. हो सर. म्हणजे मी 4 आय कॅप एक वेक्टर घेतला जो आडवा दिसतोय हा, आणि त्याच्या टेलवर याचं, त्याच्या हेडवर याची टेल ठेवली. कुठली? 3 आय कॅपची. समजलं का? व्हर्टिकल वाला. कळलं का सगळ्यांना? हो हो सर. सर. हो सर. 4 आय कॅप आणि 3 जे कॅप. आणि त्यामुळं त्यांचा रिझल्ट मिळेल की नाही मला असा? हो सर. ओके, हो सर. जो रिझल्टंट येतो तो काय असतो? 4 आय कॅप प्लस 3 जे कॅप. तुम्हाला याला काही पाठ नाही करायचं, तुम्हाला फक्त एवढं कळतंय का, एखाद्या वेक्टरला मी जर 2 भागात फोडलं तर त्याला रिझॉल्युशन म्हणतात. आर यू गेटिंग दिस? हो सर. ओके. हो सर.
मग मला हा वेक्टर दिला असा 4i कॅप प्लस 3j कॅप. आता हाच क्वेश्चन तुम्हाला उलटा विचारला असा समजा, लक्ष द्यायचं, व्यवस्थित समजून घ्यायचं, कारण हे तुम्हाला 11वी-12वी मध्ये सगळीकडे यूज होणार आहे. ठीक आहे, हाच उलटा दिला असता तुम्हाला. समजा ए वेक्टर तुम्हाला असा दिला असता 2i कॅप 2 नको 3i कॅप प्लस 4j कॅप. ठीक आहे, हा वेक्टर कुठल्या प्लेन मध्ये असेल एवढं सांगा मला फक्त. XY प्लेन, XY प्लेन. फक्त एक्स आणि वाय XY. डायरेक्शन आहेत ना, झेड कडे आलेलाच नाही तो. कळलंय का? हा. मग हो. जर मी होय. ह्याची जर डायग्राम इमॅजिन केली, लेट्स से ह्याची जर डायग्राम इमॅजिन केली, तर हे पण पॉझिटिव्ह आहे आणि हे पण पॉझिटिव्ह आहे. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल की नाही तो? हो सर. ओके, हो सर. मग इथं काहीतरी असेल त्याचा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. त्याचा एक्स कंपोनंट किती आहे? 3 आहे. कळतंय सगळ्यांना काय म्हणतोय मी? हो सर. हो. ओके, हो सर. आणि त्याचा वाय कंपोनंट किती आहे? 4 आहे. कळलं का मी काय म्हणतोय सगळ्यांना? हो. ओके, तर ही जर साइड 4 असेल तर ही पण 4 असेल की नाही रे? हो. हो सर. आणि इथं 90 डिग्री अँगल आहे, कारण एक्स आणि वाय ऍक्सिस एकमेकाला 90 डिग्रीवर असतात. कळलं का सगळ्यांना? हो सर. हो. मला सांगा, ह्या दोघांवरून मी ह्याची लेंथ काढू शकतो का? कॅन आय फाइंड आउट द लेंथ ऑफ दिस एरो? हो सर. येस सर. हो सर. फाईव्ह. काढू शकाल की नाही? हो. तर जर मला असा वेक्टर दिला असेल तर मी त्या वेक्टरवरून त्याचं मॅग्निट्यूड काढू शकतो का रे? त्यासाठी काय यूज कराल? हो सर. पायथागोरस. पायथागोरस. तुम्हाला कळलंय का? जरा जरा थोडं थोडं. हो सर. हो हो सर. सर. ओके, मी पहिल्यांदा उलट शिकवलं तुम्हाला. काय शिकवलं? वेक्टर घेतला, त्याला फोडलं, म्हणजे मॅग्निट्यूड वरून रिझॉल्युशन काढले. आता मी काय केलंय? रिझॉल्युशन वरून मॅग्निट्यूड काढलंय. कळलंय मी काय केलं सगळ्यांना? हो हो सर. सर. ओके, एक क्वेश्चन विचारतो, मला त्याचं मॅग्निट्यूड सांगायचं. काय? एक वेक्टर आहे पी वेक्टर. हो. इट इज गिवन ॲज 5i कॅप प्लस 12j कॅप. याचं मॅग्निट्यूड सांगा रे मला किती असेल? 13. 13. पायथागोरस थेरम वापराल की नाही यासाठी? हो. हो सर. हो सर. अजून एक क्वेश्चन विचारतो. क्यू वेक्टर आहे 5i कॅप मायनस 12j कॅप. 13च येणार सर. 13च येतं. 13च येणार सर. मायनस आहे की मध्ये? पण ते मायनस वाय ह्याला जातं ना, ऍक्सिस ला. कुणाचं मायनस आहे ते? कुणाचं? मॅग्निट्यूडचं मायनस आहे का डायरेक्शनचं मायनस आहे? डायरेक्शनचं जे डायरेक्शनचं मायनस आहे. डायरेक्शनचं मॅग्निट्यूड. कळलं का सगळ्यांना? त्यामुळं मॅग्निट्यूड हो, काढताना सर. हे जे मी सांगतोय व्यवस्थित ऐका. मॅग्निट्यूड काढताना नुसते नंबर्स घ्यायचे. काय घ्यायचं? ओनली नंबर्स. नंबर्स. मग इथं 5 दिसतोय आणि इथं 12 दिसतोय. आन्सर काय येणार? 13च येणार की नाही? कळलं का सगळ्यांना? 30. हो. हो सर. फील आला नसेल तर मी देतो, घाबरू नका. मला सांगा, इथं एक्स कंपोनंट पॉझिटिव्ह आहे आणि वाय कंपोनंट निगेटिव्ह आहे. कुठला क्वाड्रंट असेल रे? सेकंड क्वाड्रंट. Positive. कुठल्या क्वाड्रंट मध्ये एक्स पॉझिटिव्ह असतो पण वाय निगेटिव्ह असतो? फोर्थ क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट. सेकंड. थर्ड. फोर्थ. फोर्थ मध्ये. कळलंय का सगळ्यांना? खरंच. हो सर. मग हा वेक्टर असा असेल की नाही, तिरका काहीतरी? कळलंय का सगळ्यांना? क्यू वेक्टर. हो सर. हो सर. मग त्याचा एक्स कंपोनंट 5 आहे, म्हणजे हा कंपोनंट किती आहे? 5. आणि वाय कंपोनंट किती आहे? -12 नाही, 12. फक्त तो निगेटिव्ह डायरेक्शनला. लक्षात आलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. मग ट्रँगल उलटा सुलटा कसा पण असू दे, पायथागोरस थेरम मध्ये प्लस मायनस बदलतं का काय? नाही. नाही. कळलंय? दॅट्स व्हाय द आन्सर इज 13. एव्हरीवन गॉट दिस 100%? हो सर. हो Yes, सर. sir. ओके, मला सांगा, असा क्वेश्चन विचारला असतो मला. अजून एक वेक्टर आहे आर वेक्टर. इट इज गिवन ॲज -5i कॅप मायनस 12j कॅप. कुठला क्वाड्रंट असेल सांगा रे मला फक्त? थर्ड क्वाड्रंट. Third. मॅग्निट्यूड. Third quadrant. 13च येणार. 13. 13. सगळ्यांना कॉन्फिडन्स आलाय का? हो सर. हो सर. फोर्थ क्वेश्चन अजून एक विचारतो मी. एस वेक्टर दिलाय समजा. ओके, इट इज गिवन ॲज -5i कॅप प्लस 12j कॅप. कुठला क्वाड्रंट आहे? सेकंड क्वाड्रंट. Second quadrant. सेकंड क्वाड्रंट, कारण इथे एक्स निगेटिव्ह हो. आणि वाय पॉझिटिव्ह होतो की नाही? हा
हम्म. सो हो याचं सर. मॅग्निट्यूड 13. स्क्रीनवर जे दिसते ते सगळ्यांना समजलंय का? हो सर. हो सर. काही डाऊट? नाही. नाही सर. ओके, चल एक क्वेश्चन विचारतो, लक्ष द्या. आता थोडेसे हटके क्वेश्चन विचारतो, म्हणजे आता हे वरचे सोपे होते ट्रिपलेट्स टाईपचे वगैरे. समजा तुम्हाला मी असा वेक्टर दिला, लेट्स से ए वेक्टर इज गिवन ॲज 5 i कॅप मायनस 5 j कॅप. कुठला क्वाड्रंट आहे सांगा रे मला. फोर्थ. फोर्थ फोर्थ क्वाड्रंट. आहे. फोर्थ क्वाड्रंट. Fourth मॅग्निट्यूड quadrant. सांगायचं. 5√2. 5√2. 5√2. सगळ्यांना जमतंय. हा फोर्थ म्हणजे असा असेल की नाही इकडच्या दिशेला, आणि याचे हे एक्स कंपोनंट पण 5 आहे आणि वाय कंपोनंट पण 5 आहे. मग 90 डिग्रीला 5 5 असल्याने शिकवले मी तुम्हाला पायथागोरस थेरम शॉर्टकट ट्रिक. हो सर. हो. तुम्हाला नाही आठवत आहे. सर आम्ही तेव्हा नव्हतो. पण पायथागोरस थेरम येते का तुम्हाला? हा. हा, ऐक. हो याला जर सर. मी एक्स म्हटलं, याला जर मी काय म्हटलं एक्स म्हटलं, तर पायथागोरस थेरम काय सांगते? एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर एक्स प्लस स्क्वेअर 5. इज इक्वल. बरोबर. मग 5 स्क्वेअर हो. 25, 5 स्क्वेअर 25, so total will be 50, isn't it? 50. Or can I write 25 into 2? येस. ओके. मग एक्स लिहिताना मी दोन्हीकडे स्क्वेअर रूट टाकतो, सो एक्स स्क्वेअरचा एक्स बनेल आणि इकडे 25 इंटू 2 बनेल. हे कळले का रे? हो. आता 25 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. कुणाचा स्क्वेअर आहे तो? 5चा. मग तो बाहेर आणू शकतो मी, आणि 2 काही हा. परफेक्ट स्क्वेअर नाही, त्यामुळे 8 ठेवलं त्याला. कळलंय कसं आलं? हो. समजलंय का सगळ्यांना हे? हो सर. इथं हो समजा सर. 10 हो असतं, सर. इथं पण 10 असतं, तर हे आन्सर किती असतं? 10√2. कळलं? 10 इथं इथं 2 असतं, इथं पण 2 असतं, तर हे आन्सर किती आलं असतं? 2√2. 2√2. समजा 2 इथं रूट 2. इथं रूट 2 असतं, इथं रूट 2 असतं, तर हे आन्सर किती आलं असतं? 2. कळतंय का? 2. रूट 2 इंटू रूट 2 दॅट इज 2. सगळ्यांना समजतंय? खेळता येईल का रे हो तुम्हाला या सर. सगळ्यासोबत? हो हो सर. सर. ग्रेट, तेच पाहिजे मला. मग याचं मॅग्निट्यूड काय येतं? 5√2. याला प्लस मायनस काही लावायचं नाही मॅग्निट्यूडला, कारण प्लस मायनस इज करस्पॉन्ड्स टू व्हॉट? डायरेक्शन. सगळ्यांना समजलंय काय खरंच? हो सर. हो सर. अजून एक हो विचारतो, सर. लक्ष द्या. एक मिनिट. 15 i कॅप प्लस 7 j कॅप. मॅग्निट्यूड सांगा मला. रूट्स 274. किती होता? रूट मध्ये 284. स्क्वेअर्स वगैरे येतात तुम्हाला बाळांनो सगळ्यांना? हो सर. 15चा स्क्वेअर किती? हो सर. 225. 225. आणि 7चा 49, सो ॲडिशन इज व्हॉट? ॲडिशन किती येते? 274 येते का? अरे कळले का? हो सर. हो सर. आता हा काय परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. परफेक्ट स्क्वेअर याच्या जवळचा कुठला असता? 225 वालाच, 15 वालाच. त्याच्यानंतर कुठला येतो रे? 16चा किती असतो? 296 असतो का 16. नाही? 200. 256. मग ह्याचं जे सॉरी 256, आय एम सॉरी 256. त्यानंतर 17चा किती असतो? 17चा? 289. 289. 289. मग ह्याचा आन्सर 16 आणि 17च्या मध्ये असेल की नाही? हो हो सर. सर. ओके. हो उद्या जर सर. हा नीटला किंवा इकडे तिकडे कुठं पडला तर ऑप्शन बघून तुम्ही सांगू शकता. बट इफ यू आर ट्राईंग फॉर जेई ॲडव्हान्स, ओके, IIT साठी वगैरे करत असाल तर तुम्हाला ती शॉर्टकट ट्रिक लक्षात असणं गरजेचं आहे. समजलंय का? हो हो सर. सर. हो सर. 16 पॉईंट समथिंग, मग 16चा डबल करून वगैरे ते सगळं ठीक आहे. 16.25. ओके, येतं का? गुड. अजून एक विचारू, लास्ट. हो सर. हो सर. सी वेक्टर दिला तुम्हाला. इट इज गिवन ॲज 4 i कॅप मायनस 6 j कॅप. किती येतं सांगायचं मॅग्निट्यूड?
√52. 2√13. किती येतं? Root 52. त्यालाच मी असं लिहू शकतो का 2√13? हो सर. √52 आलंय का तुमचा आन्सर? हो 52 ला मी सर. असं लिहू शकतो की नाही 4 into 13 and 4 is perfect square, so I take it out, it will become 2 and 13 will remain inside. Everyone is getting this? हे बघा. हो सर. हो सर. तर हे असले क्वेश्चन समजले तुम्हाला. मॅग्निट्यूड वर कॉन्फिडन्स आलाय, मायनसचं काही काळजी करायची नाही, ओनली यू विल पुट आउट द नंबर्स. हे कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके. हो सर. सर हे जरा असं खाली घ्या ना थोडं. हा, हे कुठले वेक्टर्स आहेत रे हे सगळे? 1D 2D 3D कुठले वेक्टर्स आहेत? काय वाटतंय तुम्हाला? 2D. 2D. 2D, कारण फक्त x आणि y मध्ये सुरू आहे सगळं. कळलं का सगळ्यांना? हो. हो सर. समजा मी असा एक वेक्टर विचारला असतो तुम्हाला, लेट्स से डी वेक्टर दिला तुम्हाला, 2j कॅप मायनस 5k कॅप. हा 1D वेक्टर आहे, 2D वेक्टर आहे, 3D वेक्टर आहे? 2D. 2D. कुठल्या प्लेन मध्ये? YZ. YZ. लक्षात आलं? मग याचा मॅग्निट्यूड सांगा पटकन. √29. ओके. अजून कुणाला लक्षात आलं नसेल मॅग्निट्यूड कसं काढायचं? 2 चा स्क्वेअर प्लस हे प्लस मायनस काही बघायचं नाही, प्लस 5 चा स्क्वेअर. मग 4 सर तुम्ही J कॅप आणि K कॅप कसा काढला? नाही, मी लिहिलं असंच मनानं. ओके सर. मला असा एक वेक्टर पाहिजे, एक मुंगी इकडून इकडे गेली आहे, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस वर आणि झेड ऍक्सिस वर चालली आहे. मग तिचं डिस्प्लेसमेंट दाखवण्यासाठी मी हे वापरलं. लक्षात आलंय का? ऍक्च्युली हा हो. क्वाड्रंट वेगळा असणार आहे, पण ठीक आहे. एनिवेज, मग ह्याचा आन्सर किती येतं? √29 येतं का 29? हो सर. हो. हो सर. हे कळलंय सगळ्यांना? काही डाऊट? नाही. नाही सर. लास्ट कन्सेप्ट म्हणजे लास्ट प्रॅक्टिस फक्त घेतो 3D वेक्टरची. आता 3D वेक्टर म्हणजे काय असणार सांगा बघू विचार करून. XYZ च्या प्लेनवर असून. या XY. वेक्टर मध्ये 3 कंपाऊंड्स असतील, आय कॅप, जे कॅप अँड के कॅप. एव्हरीवन इज गेटिंग दिस? येस. हो ओके. हो मग सर. तो कसा दिसणार? समजा असा एक वेक्टर घेतला मी, ए वेक्टर. लेट्स से 3i कॅप मायनस 4j कॅप प्लस 12k कॅप, असा एक वेक्टर घेतला समजा, आणि तुम्हाला म्हटलं फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ ई. सेम प्रोसेस करायची, फक्त इथं काय होतं, 3D मध्ये जावं लागतं तुम्हाला. हे असं असं आणि परत झेड मध्ये. कळतंय मी प्रत्येक वेळी 90 डिग्रीला मोडतोय? लक्षात आलंय का सगळ्यांना? सर. मी हो थोडं सर. एक्स मध्ये चाललो, थोडं वाय मध्ये चाललो, थोडं झेड मध्ये चाललो, आणि त्यानंतर मला हा रिझल्टंट तिरका वेक्टर मिळालाय. हा असा असा समोर आलाय तुमच्याकडे. असा इमॅजिन होते का सगळ्यांना? सर 13 आहे ना याचा मॅग्निट्यूड? हो सर. अजून कोणाचं आले का आन्सर? 13. 13 सर. गुड. हे असं केलं का सगळ्यांनी? एक लेंदी मेथड सांगतो पहिल्यांदा, परत तेच करायचं. नंबर्स यांचे ओळखू शकताय ना तुम्ही? प्लस मायनस कडे बघायचं नाही, नंबर्स कडे बघायचं. आणि जरी तुम्ही प्लस मायनस घेतला तरी स्क्वेअर मध्ये प्लसच होणार आहे ना शेवटी ते. हो सर. ओके. हो सर. सगळ्यात इझी मेथड काय? नंबर्स बघा फक्त. 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर. आता तुम्ही याला सोडवू शकता काय, म्हणजे ही एक मेथड आहे. 3 चा स्क्वेअर किती? 9. 4 चा स्क्वेअर किती? 16. 12 चा स्क्वेअर किती? 144. तुम्ही जर याला सोडवलं, 9 प्लस 16 इज 25. 25 प्लस 169 येतं का याचा आन्सर? 169. आणि याचा हो आन्सर सर. 13. दिस इज वन मेथड. आणि दुसरी जी मेथड आहे ती स्मार्ट मेथड आहे. 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर म्हणजे किती असेल? 5 स्क्वेअर असेल की नाही? पायथागोरस नाही ट्रिपलेट. सर. हो सर. आणि हो. 5 स्क्वेअर आणि 12 स्क्वेअर म्हणजे किती असणार? 13 स्क्वेअर असेल की नाही? 13 स्क्वेअरचा रूट म्हणजे किती असेल? 13. तुमचे प्राण उडाले बाळांनो. 169. हे कळलं का मी काय केलं इथं आता शॉर्टकट? हे हो हो सर. हो सर. सर. हो कळलं सर. की. खरंच हो, लक्षात आलं? ओके. अजून एक विचारू क्वेश्चन? बरोबर सर. सोडवणार? हो सर. ही एवढी प्रॅक्टिस का करून घेतोय? कारण तुम्हाला भरपूर ठिकाणी हे लागतं वेक्टर्स असं मॅग्निट्यूड काढायला, आणि भरपूर जण कन्फ्युजन असते, मायनस प्लस काहीतरी घोळ करतात तिथं. त्यामुळे मी एवढी प्रॅक्टिस करून घेतोय. समजा बी वेक्टर दिला तुम्हाला, आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप, आणि तुम्हाला म्हटलं याचं मॅग्निट्यूड काढून दाखवा.
√3. √3. होय √3 येते. √3 सर. इथं नंबर दिसतात का तुम्हाला? नाही पण तिथे हो, हो. 1 असतं ना सर. हे समजेल ना तुम्हाला? इथं 1 आहे, हो, इथं सर. 1 आहे, इथं 1 आहे. 1 चा स्क्वेअर 1, 1 चा स्क्वेअर 1, 1 चा स्क्वेअर 1. सो 1 + 1 + 1 दॅट इज 3. सो द आन्सर विल बी √3. सगळ्यांना कळलंय खरंच हे? हो हो सर. सर. 100%. अजून एक विचारू? लास्ट पक्का. त्यानंतर एक ऍप्लिकेशन हो देतो सर. छोटीशी. असा दिला वेक्टर तुम्हाला 10i प्लस 10j मायनस 10k आणि तुम्हाला याचा मॅग्निट्यूड काढा म्हटलं. 10√3. किती येतं? √10 10√20. 10√3 सर. 10 कुठं काढला? ऐक, 10 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर केलंय काही सगळ्यांनी? हो सर. हो सर. 100 + 100 + 100 दॅट विल बी 300. सो दिस विल बी √300. सगळ्यांना जमलंय? हो. हो सर. √300 ला मी 100 × 3 लिहू शकतो का? हो. 3 is not the perfect square, but 100 is. So take it out. It will become 10√3. सगळ्यांना कळलंय? हो. हो. हो हो सर. सर. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, छोटीशी शॉर्टकट. समजा मी जर एक स्क्वेअर, एक मिनिट, समजा मी जर काय केलं, एक स्क्वेअर ड्रॉ केला. हा स्क्वेअर दिसतोय ना रे तुम्हाला? आता स्क्वेअरची साईड दोन्ही सेम असतात ना, हे चारही साईड सेम असतात. हो सर. आणि ह्याला काय म्हणतो रे आपण स्क्वेअरचा? डायगोनल. बरोबर. डायगोनल. आणि हा अँगल किती असतो? 90 डिग्री असतो का नाही? 90 डिग्री. हो. मग जर तुम्हाला डायगोनल काढायला विचारलं तर तुम्हाला पायथागोरस थेरम वापरायला लागणार आहे, कळतंय का? हो. हो सर. पण मगाशी जे हो. शॉर्टकट 10√2. शिकलोय आपण की दोन्ही साईड सेम असतील 10√2. पायथागोरस साठी, तर 10√2 डायरेक्ट मल्टिप्लाय करू शकतो ना √2 न त्याला. हो. हे सगळ्यांना कळलंय हो का? सर. हो सर. हो सर. आता ही आहे 2D फिगर. 2D फिगर ज्याच्या साईड्स इक्वल आहेत. समजले का सगळ्यांना? हो सर. मला सांगा, अशी कुठली 3D फिगर आहे रे ज्याच्या साईड्स इक्वल असतात? क्यूब. 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 येस. आता लक्ष द्यायचं व्यवस्थित. हे जर तुम्हाला कळलं, वेल अँड गुड. ठीक आहे, मी ते क्यूब ड्रॉ करतो छोटासा. समजून घ्यायचं. तुमची जी रूम आहे, तुम्ही ज्यात बसला असाल त्याला इमॅजिन करायचं. ठीक आहे, जर हे नाही कळालं तर एवढं जास्त. काय क्यूब आहे माझ्या क्यूबचं तिथं सॉफ्टवेअर मध्ये नाही आहे, त्यामुळे आता हे मला ड्रॉ करावं लागतं. इथून जर मी इथे एक लाईन ड्रॉ केली, ही कुठल्या प्लेन मध्ये असेल का 3D मध्ये असेल? ही लाईन, ही जी मी ड्रॉ केली ती 3D मध्ये असणार. 3D मध्ये. कळतंय का? तिकडच्या कोपऱ्यातून स्टार्ट केले आणि इकडच्या कोपऱ्यात एंड झाले, असा तिरका बार ठेवलाय तो. कळलंय सगळ्यांना? हो हो सर. सर. आता क्यूबच्या सगळ्या साईड्स इक्वल आहेत. समजा 10, सगळ्या साईड्स किती आहेत? 10, 10 आणि एक मिनिट राहिली कुठली साईड? ही 10. स्क्वेअर मध्ये जर मला डायगोनल काढायचा असता आणि साईड जर सेम असत्या, तर मी त्या साईडला √2 न मल्टिप्लाय करतो आणि दॅट इज माय आन्सर. हे सगळ्यांना पटलंय? सगळ्यांना याच्यावर कॉन्फिडन्स आला? एव्हरीवन? हो सर. हो सर. तसंच 3D मध्ये साईड सगळ्या सेम असतील तर ह्याला √3 न मल्टिप्लाय करायचं. काय म्हणतोय कळतंय का मी पोरांनो? हो सर. ही शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवा. ओके, हो सर. हे लक्षात ठेवा. सर हे थोडस वरती घ्या ना. काय आलं? नाही कळालं? नाही थोडं लिहून घ्यायचं, थोडं वरती घ्या ना. कुठलं? हे वरचं थर्ड सी वाला? हो. थांब ना. हे कळलंय का सांग? हे जास्त महत्वाचं आहे त्यापेक्षा. हे कळलंय का? हो सर, ते समजलं. ते समजलं. हे ऐका रे, एक फक्त लास्ट. समजा हा एक्स ऍक्सिस असेल, व्यवस्थित लक्ष द्या. समजा हा वाय ऍक्सिस असेल आणि हा कुठला ऍक्सिस राहिलेला? झेड ऍक्सिस. आणि तुम्ही आता म्हणाल सर परवा झेड हा म्हटला होता तुम्ही, आता तो झेड घेतलाय.
तुमच्या मनावर आहे, तुम्ही खोलीला असं बघा, शीर्षासून बघा, कसं पण बघा. कळलंय का? हो ओके, तुम्ही हो सर. कुठेही ठेवू शकता ऍक्सेस ना, डोंट वरी. मग ह्या पॉइंटला कुठला पॉइंट origin. ओरिजिन, ओरिजिन आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय Origin. असतात? 0,0,0. 0. ओके, 0,0,0. 0, आणि हा 0. आठवतंय का किंग तुम्हाला? ह्याचे कोऑर्डिनेट्स काढले होते आपण हो एकदा. हो सर. हो सर. ह्याचे कोऑर्डिनेट्स काय असतात? ह्या पॉइंट कडे ओरिजिन कडून येताना मी X, Y, X वाचावं लागतं. 10,10,10. हे तुम्हाला कळतंय का? हे खरंच हे सांगा, मी शिकवलंय तुम्हाला. हो सर. मला माहित होतं. ऐका, ज्यांना कोऑर्डिनेट्स कसे काढायचे माहित नसते, लक्ष द्या. इमॅजिन करा, एक कोणतरी अनम्यूट हो प्लीज, प्लीज प्लीज प्लीज. ठीक आहे, ऐका. हा ओरिजिन आहे की नाही माझा? ओरिजिन पासून ह्या ए पॉइंट कडे येताना मला कसं यायचंय? उडत यायचं नाहीये, चालत यायचंय समजा. तर मी कसं चालेन रे? एक्स वर चालेन 10, वाय वर चालेन 10, आणि परत कळतंय मी काय म्हणतोय? तिन्ही ऍक्सेस मध्ये 10 10 10 चालेल की नाही? आणि तुम्ही किती चालता त्यालाच कोऑर्डिनेट्स म्हणतात. तर तुम्ही तिन्ही ऍक्सेस मध्ये चाललाय 10 10 10, म्हणून त्याचे कोऑर्डिनेट्स किती? 10 10 10. कळलंय का सगळ्यांना? ओके. ओके, हो सर. मग समजा ह्याला मी वेक्टर म्हणला, ह्याला हा जो तिरका आहे की नाही, हा खोलीमध्ये असा भाला ठेवलाय समजा, तिरका असा. ठीक आहे, तर हा जो वेक्टर आहे, असा तिरका वेक्टर, हा ह्याचा हा हेड जो आहे, ते हेडचे कोऑर्डिनेट्स काय आहेत रे? 10, 10, 10. 10,10,10. आणि जे टेल आहे त्याचे कोऑर्डिनेट्स किती आहेत? 0,0,0 आहे की नाही? 0,0,0. ओके, तर तुम्ही सिम्पली काय कराल, हो. ह्या जर वेक्टरला मी ए वेक्टर म्हटला, तर ए वेक्टर कसा लिहायचा बघा. ह्या 10 मधून हे 0 वजा करा. x1 x2 मायनस x1 किती होणार? 10 होणार नाही ते? हो. 10 i कॅप. हो हे 10 हे 0, परत 10 j कॅप, आणि हे 10 आणि हे 0 म्हणजे परत 10 k कॅप. किंवा साध्या भाषेत हे जरी नाही कळालं असेल, मी x कडे 10 चाललो होतो म्हणून 10 i कॅप, y कडे 10 चाललो होतो म्हणून 10 j कॅप, z कडे 10 चाललो होतो म्हणून 10 k कॅप. एव्हरीवन गॉट दिस? हाऊ टू राईट दिस वेक्टर? थोडं थोडं Yes, sir. ओके, ह्या आत्ता जे मी वेक्टर्स घेतलंय त्याच्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट शिकायची आहे, की मला जर वेक्टर आय जे के मध्ये दिला असेल तर मला मॅग्निट्यूड काढता येतं का? हा कॉन्फिडन्स आलाय का तुम्हाला? हो सर. ओके, बाकीचे हो, sir, येतं. स्लोली शिकणार आहे तुम्ही, स्लोली, डोंट वरी. ओके, यू विल लर्न इट. फक्त आत्ता जे काय काय घेतलं मी मॅग्निट्यूडचं, सगळ्यांना समजलंय 100%? हो हो सर. सर. आणि डायरेक्शन जी मला सांगायची आहे ती हीच आहे, की क्वाड्रंट कुठला आहे, एवढं जरी ओळखता येईल का तुम्हाला? हो सर. ओके, हो सर. त्याच्या डायरेक्शन त्याबद्दल बोलू. मग वाय ऍक्सिसला कधी कधी नॉर्थ घेतो आपण, एक्स ला ईस्ट घेतो. मग तुम्ही जर ते फर्स्ट क्वाड्रंट म्हणला तर नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये कुठेतरी असेल की नाही ते? हे माहितीये का, दिशा वगैरे सगळ्या? हो सर. हो. नॉर्थ कुठं असतं? वर असतं की आडवं असतं? वर. वरती. वर. वर असतं, ढगात. नॉर्थ कुठं असतं? दिल्ली कुठं आहे आपल्या? वर आहे असतं. अशी? कुठं आहे दिल्ली? तुम्हाला माहित नाहीये? माहित नव्हतं का नाही तुम्हाला हे? नॉर्थ आडवंच असतं, पण आपण नाही सर, कागदावर घेताना उभे घेतो, वरती कागदावर घेतो. वर दाखवतो, रिअल मध्ये वर असतं का नॉर्थ? स्वर्ग नॉर्थ कडे? नाही. नाही. नाही सर. पाताळ याच्याकडे आहे, कशाकडे? साऊथ कडे. मग केरळ कुठं आहे? ईस्ट कडे. दिल्ली कुठं आहे? वेस्ट कडे. कुठं आहे? सगळ्यांना माहिती आहे नाही? केरळ साऊथ कडे आहे, दिल्ली नॉर्थ कडे आहे. हे रिअल लाईफला कनेक्ट North. करायला शिका. नॉर्थ आणि साऊथ कागदावर जरी असे उभे दाखवत असले तर रिअल लाईफ मध्ये आडवेच आहेत ते. पाऊस कसा पडतो? साऊथ कडे आडवा असा. कसा पडतो पाऊस? का डाऊन पडतो? आडवा. कसा Down. पडतो? डाऊनवर. तुम्हाला समजले मला काय सांगायचं सगळ्यांना? ओके, हो सर. हो. हो सर. so this is all about how to find a magnitude of a vector and how to decide in which quadrant it is lying. and simply, कारण हे लागणार आहे आपल्याला, फोर्स कसा लावलाय, गाडी कुठल्या डायरेक्शन म्हणजे नॉर्थ ईस्टला मूव्ह करते, साऊथ ईस्टला वगैरे, तेच एक्स वाय झेड वगैरे येणार आहे. तुम्हाला क्वाड्रंट ओळखता आले पाहिजेत आणि ते वेक्टर्स वरून ओळखू शकता, काळजी नका करू. खरंच कळलंय सगळ्यांना हे? हो सर. ओके, चलो नेक्स्ट कन्सेप्ट बघू, कॅल्क्युलस. आता कॅल्क्युलस घेऊ का थोडे फिजिक्सच्या कन्सेप्ट घेऊ? मी जरा कन्फ्युज्ड आहे. कॅल्क्युलस नंतर सुद्धा घेता येईल, जरा मोशन बद्दल जरासं बेसिक शिकून आपण. सर, हा, तुम्ही त्या दिवशी मोशन बद्दल बोललात.
काय ते मोशन घेणार बोललेलं. असं म्हटलं का? हे असं पर्टिक्युलर ऑर्डर नाहीये बाळांनो. माझं फक्त एकच काम आहे की तुमचा इंटरेस्ट वाढवायचा आहे सब्जेक्ट मधला. मग मी यातलं काही पण म्हणजे न्यूटन्स लॉज वगैरे घेऊ शकत नाही आता सध्या, पण कॅल्क्युलस किंवा कायनॅमेटिक्स दोन्हीपैकी काही पण घेऊ शकतो. मी निम्मा शिकवत जाणार आहे तुम्हाला. जिथे जिथे गरज लागेल ना तसं त्याला आणत जायचं आपल्याला. ठीक आहे, मग एक काम करू, कॅल्क्युलस शिकू. फंक्शन आठवतात का रे तुम्हाला? हो सर. हो सर. मला सांगा, थोडीशी रिव्हिजन घेतो मी जर असं लिहिलं y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1, जशा मी एक्सच्या व्हॅल्यू चेंज करेन म्हणजे 0 1 -1 2 -2, तशा वायच्या पण व्हॅल्यू चेंज होतील की नाही? हो सर. हो सर. एक्स 0 असताना वाय किती असेल? 1. 1. हे येतं ना सगळ्यांना? इथं 0 पुट करा. 0 + 1 हो is सर. 1. 1 पुट केला, 1 चा स्क्वेअर 1, 1 + 1 2. 2 समजले? -1 असताना किती येईल आन्सर? 2 2. कारण -1 चा स्क्वेअर पण 1च आहे ना. 2 पुट केल्यावर किती येईल? 5. 5. -2 पुट केल्यावर किती येईल? 5. 5 5. तर इथं मी Five. एक्सच्या मनाला येईल त्या व्हॅल्यू बदलू शकतो एक्सच्या, पण वायच्या त्याच्यावर डिपेंड करतील. हे कळलंय का सगळ्यांना? हो. हो सर. हा जो एक्स आहे हा स्वतंत्र आहे, पण वाय जो आहे तो बांधील आहे कशावर? एक्स वर. कळलं का मी काय म्हणतोय? हो. हो सर. ह्याला आपण हो, म्हणतो इनडिपेंडंट. हे लक्षात नाही राहिलं तर काळजी नका करू. आणि ह्याला आपण म्हणतो डिपेंडंट. ओके, डिपेंडंट. इनडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो. व्हेरिएबल असं शिकलाय कुठं? हो सर. हो सर. ज्याची व्हॅल्यू बदलू शकते त्याला व्हेरिएबल म्हणतो. ओके, सो इनडिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबल. मग फंक्शन काय असतं? इथं वाय कुणावर डिपेंड करतंय? तर एक्स वर डिपेंड करतंय. म्हणून याला वाचताना असं वाटतंय वाय डिपेंड्स ऑन एक्स. वाय डिपेंड्स ऑन एक्स. किंवा थोडंसं अजून प्रिसाइज झालो तर याला आपण म्हणतो वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे एक्स बदलेल त्याप्रमाणे वाय बदलेल. किंवा याला शॉर्ट मध्ये असं लिहितात वाय इज एफ ऑफ एक्स. हे आपण घेतलं होतं मागच्या लेक्चरमध्ये आणि एवढंच घेतलं होतं. हो सर. बरोबर? आठवतंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. समजा मी असं काहीतरी दिलं, p इज इक्वल टू क्यू प्लस 1 अपॉन क्यू मायनस 1, तर काय म्हणाल रे याला? कसं वाचाल फंक्शनच्या रूपात? P is a function of Q. p इज अ फंक्शन ऑफ क्यू. सगळ्यांना समजतंय का? म्हणजे क्यूच्या जशा व्हॅल्यू बदलतील त्याप्रमाणे काय होतील? p च्या व्हॅल्यू बदलतील. करेक्ट आहे का? हो सर. ओके, मला सांगा, क्यू जर 2 पुट केला, मी क्यूला 2 पुट केला तर p किती येईल सांगा बघू इथे ह्या क्वेश्चन मध्ये? 3. 3. किती येतो? 3 अपॉन 1 म्हणजे 3. सगळ्यांना समजले काय? हो सर. ओके. ह्याला शॉर्ट मध्ये असं लिहितात p ऑफ q इज इक्वल टू 3. म्हणजे p इज अ फंक्शन ऑफ q आहे ना, मग q ची व्हॅल्यू 2 असताना p किती आला? 3 आला. समजले मी काय म्हणतोय? हो सर. ओके, हो सर. थोडंसं हे किचकट आहे. हे मुलं भरपूर कन्फ्युज होतात, सर p ऑफ 2 म्हणजे काय करायचं वगैरे. पण एवढं तरी कळतं ना फंक्शन बेसिकली काय असतं? 100%. हो सर. हो सर. मी समजा असं एक काहीतरी लिहिलं, x इज इक्वल टू टी क्यूब प्लस टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1, तर ह्याला कसं वाचणार? X is a function of T. X is function of t. किंवा ह्याला x ऑफ टी असं सुद्धा लिहितात. ठीक आहे, एवढं फक्त हे बघितल्यावर घाबरायचं नाही, त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय हाऊ द फंक्शन्स लुक्स लाईक. ओके, एक काम करा, रिलॉग इन करा. आपण थोडंसं पुढे जाऊया याच्या. ठीक आहे, हे बोर होत नाही ना रे? समजते नाही? हो सर, समजतं. ओके,
म्हणून मी दररोज लेक्चर घेत नाही फाउंडेशनचं. हँग व्हाल तुम्ही. सर पण एक डाऊट आहे. बोल ना. सर मग जसं जसं आपण टी एक्स ची पण व्हॅल्यू चेंज करतो तसे टी ची पण व्हॅल्यू चेंज होते ना. गड, हा डाऊट मी शोधत होतो कोणतरी विचारेल म्हणून. तसं पण होऊ शकतं. मग त्यावेळी काय म्हणशील तू, टी इज अ फंक्शन ऑफ एक्स. पण ते किचकट आहे करणं. इथं टी ची पॉवर बघ, 3 पण आहे, 2 पण आहे, 1 पण आहे, 0 पण आहे. समजतंय का? मग ते टी ला एका बाजूला ठेवून तिथे एक्स ला लिहिणं खूप अवघड आहे. सोपं आहे ना त्यापेक्षा समजणं. असं लक्षात येईल काय म्हणतं. ओके. तर हे मॅथ्स मध्ये तू असं करू शकते उलट सुलट. फिजिक्स मध्ये काय असतं, एक्स ला आपण जनरली डिस्टन्स वगैरे म्हणतो आणि टी ला म्हणतो टाइम. मग त्यांना उलट करून चालत नाही आपल्याला. स्पीडला मी टाइम अपॉन डिस्टन्स म्हणतो का रे स्पीडला कधी? नाही. नाही. फिक्स आहे ना ते डिस्टन्स अपॉन टाइम. कळलं का? त्यामुळे म्हणजे ते डिपेंड करते. हा, मग तुम्हाला कळेल हे. मी नॉर्मल जे तुम्ही स्कूलमध्ये शिकाल ना मोशन मध्ये वगैरे, त्याच्यामध्ये हे काही नाही शिकणार तुम्ही. तिथं तुम्हाला सिंपल गंडवतात असं डिस्टन्स अपॉन टाइम वगैरे. पण खूप डेप्थ मध्ये हे सगळं न्यूटननं शोधून काढलंय. ठीक आहे, कॅल्क्युलस. ओके. मग त्याच्यामध्ये आपण एकदम डेप्थ मध्ये बघायचं नेमकं काय होतं. ओके. तर तुम्हाला फंक्शन कळलेत सगळ्यांना 100%? हो सर. हो सर. चलो नेक्स्ट कन्सेप्ट. छोटे छोटे कन्सेप्ट पहिल्यांदा सांगणार मी. त्यातल्या पार्ट नसतील राहिल्या काळजी नाही करायचं. स्टोरी सारखं असेल, पुढं 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 सरकत राहायचं आपण. नेक्स्ट कन्सेप्ट इज चेंज. ओके. चेंज म्हणजे काय असतं रे? बदल. बरोबर का? हो. ओके. हो सर. समजा तुमची हाईट 130 सेंटीमीटर असेल एखाद्याची, उद्या 140 सेंटीमीटर होते का लगेच? नाही. नाही. 150 160 वाढत गेला असं नाही होत ना. नाही. कळतंय? किंवा समजा मी म्हणलं काल तुम्ही 2 तास अभ्यास केला आणि आज 4 तास अभ्यास केला, हे पॉसिबल आहे का नाही आहे? आहे. आहे. कळतंय का? आहे. काल तुमची हाईट 140 सेंटीमीटर होती आणि आज ती हाईट 140.2 सेंटीमीटर झाली. हे पॉसिबल आहे का नाही? आहे. आहे. हे दोन्ही पण चेंजेस आहेत, हे कळतंय का तुम्हाला? हो सर. हो. इथला जो चेंज आहे तो तुम्ही डोळ्यानं बघू शकता. म्हणजे अरे हा 2 तास डबल अभ्यास. अशा चेंजला आपण म्हणतो मॅक्रो. काय म्हणतो? मोठा चेंज. मॅक्रोचा अर्थ तुम्ही असं लक्षात ठेवा, बिग चेंज. सर मॅक्रो म्हणजे मोठंच असतं आणि मायक्रो म्हणजे छोटं असतं ना. ठीक आहे. त्यानंतर हा जो चेंज असेल, हा चेंज मोठा आहे की लहान आहे रे? लहान आहे. म्हणजे तुम्ही काल समजा एखाद्याला बघितला, उद्या बघितलं, अरे तुझी हाईट वाढली की 2 मिलीमीटर, असं म्हणता का? नाही. सो इट इज स्मॉल चेंज. करेक्ट? मायक्रो. येस. मग हा ऍज कम्पेअर टू दिस हाईट इट इज व्हेरी स्मॉल चेंज असं म्हणा. असा जो चेंज असतो त्याला आपण म्हणतो मायक्रो चेंज. कुठला चेंज? मायक्रो. आता समजा हे तुमचा इनिशियल अभ्यास करण्याचा टाइम होता. TI लिहिलं, याचा अर्थ काय असेल सांगा बघू? किंवा T1 म्हणतो मी. ऐका T1 म्हणतो म्हणजे आज अभ्यास करण्याचा टाइम, आणि T2 लिहितो याचा अर्थ उद्या अभ्यास करण्याचा वेळ. मग ह्यांच्यामध्ये चेंज आला की नाही काहीतरी? कसं लिहिणार त्याला? T2 - T1 किती असेल त्याची व्हॅल्यू सांगा बघू? 2 hours. 2 hours. ह्यालाच लिहिताना असं लिहिलं जातं डेल्टा टी. हे जे आहे ह्याला असा ट्रायंगल जो ना छोटासा, ह्याला काय म्हणायचं? डेल्टा. काय वाचाल त्याला? डेल्टा. हे तुमच्या फिजिक्सच्या किंवा मॅथच्या बुक मध्ये दिसेल तुम्हाला. हे स्पीडला, डिस्टन्सला वगैरे असं डेल्टा एक्स वगैरे किंवा आपण डेल्टा टी वगैरे असं दिसेल तुम्हाला. ह्याचा अर्थ हे मोठे मोठे चेंजेस आहेत. मी अगोदर इथं होतो, त्यानंतर तिकडे 10 मीटरवर गेलो. हा डोळ्यानं दिसण्यासारखा चेंज आहे. दिस इज अ मायक्रो चेंज. सो इट कॅन बी रिप्रेझेंटेड युझिंग द सिम्बॉल ऑफ डेल्टा. सगळ्यांना समजलंय मी काय म्हणतोय? हो सर. सर परत एकदा सांगाल? काय नाही कळालं सांगा. हेच T2 ते नाही, डेल्टा काय बोलत होता ते नाही मी समजलं. कशाबद्दल बोलतोय? चेंज बद्दल बोलतोय की नाही? हो. मग मला सांग, चेंज काय असणार? T2 - T1 असलं की नाही, 4 तास - 2 तास, 2 तासाचा चेंज आला हो. अभ्यासामध्ये. तो चेंज मोठा चेंज आहे की नाही? बिग चेंज. हो आहे. म्हणजेच त्याला कुठला चेंज म्हणतो आपण? मॅक्रो चेंज.
मॅक्रो. म्हणजे मोठे मोठे चेंजेस असतात त्यांना दाखवण्यासाठी आपण सिम्बॉल वापरतो, त्याला म्हणायचं डेल्टा. डेल्टा. ओके ओके. खरंच कळलं का सगळ्यांना? हो सर. तर ते मॅक्रो चेनचा आपण अभ्यास करतो ते कुठं तो तुम्ही शाळेमध्ये शिकता आता. हे मॅक्रो चेंज आहे ना, इनडायरेक्टली तुम्हाला शिकवला गेला शाळेमध्ये. सर हिट चॅप्टर नाही मध्ये आपण झालतं की अभ्यास बहुतेक. करतो ते आपण 2 तास केला 4 तास केला ते कुठं दिसतं? तसं नाही रे, मोजू शकतो ना मी, म्हणजे हे बरं ठीक आहे त्याच्यावर घड्याळात. घड्याळात मी मोजू शकतो की नाही? तो 0.1 सेकंड बघणं सोपं आहे का 2 तास बघणं सोपं आहे? असंच 2 तास. कळतंय मी काय म्हणतोय? हे हो टाइम दिसत नसतो असं समोर, मला पण मान्य आहे ते, पण जाणीव होऊ शकते की नाही त्याची? 2 तास एवढा मोठा हो जास्त अभ्यास केला, ती जाणीव होणे इतपत बदल असेल तर त्याला आपण म्हणतो मॅक्रो चेंज. आर यू गेटिंग दिस एव्हरीवन? हो सर. पण हो हा सर. जो चेंज आहे तो मायक्रो चेंज आहे, खूप लहान चेंज. मग अगोदर तुमची हाईट H1 होती समजा, नंतर तुमची हाईट H2 झाली, सो चेंज कसा लिहिणार तुम्ही? H2 मायनस H1 लिहाल की नाही? हो सर. किती असेल? हो सर. 0.2 सेंटीमीटर असेल की नाही? हो. सर हा चेंज इन्स्टंटेनियस असणार. आणि तिथं घुसू नको इन्स्टंटेनियस मध्ये वगैरे, कुठं पण काय पण अटॅच नको करू. हे कळलं का रे मी काय म्हणतोय? हा चेंज खूप लहान असेल की नाही? हो सर. हो. हो सर. ओके, सो दिस इज 2 mm. कळलं का सगळ्यांना मी काय म्हणतोय? हो. हो मग हो असे सर. जे चेंज असतात, जे खूप लहान चेंज असतात, खूप लहान चेंज, त्यांना आपण सिम्बॉल वापरतो डी. काय सिम्बॉल वापरायचं त्याला? लेटर काय डी. वापरायचं? डी. मग याला डी. DH लिहिन मी असं. किंवा हेच जर मी टाइम बद्दल बोलायचं असतं मला, तर तेच मी टाइम बद्दल DT लिहिलं असतं. तुम्हाला कळलं का डेल्टा टी वर्सेस DTचा अर्थ? यांच्यातला डिफरन्स कळला का? हो सर. हो सर. हे डेल्टा टी म्हणजे मोठा चेंज आहे, DT म्हणजे छोटा चेंज आहे. सगळ्यांना खरंच लक्षात आलं हे? हो 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 सर. सर. ए नसेल समजलं विचारा परत एकदा. खरं कळलंय का सगळ्यांना? फील आलाय कन्सेप्टचा? हो सर. हो सर. हो ओके. सर. तो हे जे चेंजेस आहेत ह्यांचा जो स्टडी असतो, ह्याला आपण एक नाव देतो या सायन्सला किंवा या मॅथमॅटिक्सला, त्याला आपण म्हणतो डिफरन्सिएशन. ओके, किंवा डेरिव्हेटिव्ह वगैरे असं म्हणतो याला आपण. आता हे नाव तुम्हाला लगेच फील येणार नाही. जसं मोशन म्हटलं की काहीतरी फील येतो की नाही, तसं डिफरन्सिएशन डेरिव्हेटिव्ह म्हटलं की लगेच फील येत नाही. पण प्रॅक्टिस करून करून तुमच्या सगळ्यात आवडीची कन्सेप्ट बनेली, आय प्रॉमिस यू. ठीक आहे? सो डिफरन्सिएशन हा तुमचा पहिला पार्ट आहे कॅल्क्युलसचा. कॅल्क्युलस हे खूप मोठं सायन्स आहे, सायन्स इन द सेन्स मॅथमॅटिक्स आहे. त्याच्यामध्ये 2 पार्ट असतात. पहिलं असतं डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्सिएशन, ज्याच्यामध्ये आपण चेंजेस स्टडी करतो. कुठले चेंजेस स्टडी करतो? स्मॉल चेंजेस. स्टडी ऑफ मायक्रो चेंजेस. कळतंय मी काय म्हणतोय? सर म्हणजे तिथं फक्त DT वापरणार? येस, डी वाले चेंजेस यूज करणार आपण, डेल्टा वाले नाही. डेल्टा वाले नॉर्मल अल्जेब्रानं सुटतात. समजा मी म्हटलं तुम्हाला, मी अगोदर इथं होतो, टी म्हणजे टी इज इक्वल टू 0 ला इथं होतो आणि टी इज इक्वल टू 10 सेकंड्सला मी इथं होतो, आणि हा जो डिस्टन्स आहे हा डोळ्यानं दिसण्या एवढाच डिस्टन्स आहे, समजा 100 मीटर. हा टाइम सुद्धा मला डोळ्यानं दिसण्यासारखा आहे की नाही? 10 सेकंड मी स्टॉपवॉचवर बघू शकतो की नाही रे? बोला. हो हो सर. 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 मग हे क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशनची गरज नाहीये. किती डिस्टन्स चाललोय मी? 100. किती टाइम लागला? 10. मग स्पीड कसं असणार? 100/10 म्हणजे 10 मीटर पर सेकंड. इथं काय गरज 10 नाही का मीटर कुठं? पर. हे तुम्ही शाळेत करता हे सगळं. लक्षात आलं मी काय म्हणतोय? हो हो सर. सर. ओके, तर हे मोठे मोठे चेंजेस आहेत, तुम्ही शाळेमध्ये करता ते. आपण थोडीशी हायर कन्सेप्ट शिकणार आहे, कारण तुम्हाला स्कूलमधलं इझी जातं, म्हणजे इझी म्हणजे नॉर्मल जातं. त्यामुळे आपण थोडंसं तुमच्या ब्रेनला चॅलेंज करणार आहे. काय स्टडी करणार आहे? दुसऱ्या टाईपचे चेंजेस. कुठले चेंजेस? मायक्रो चेंजेस, ज्यांना कुठल्या सिम्बॉलनं दाखवणार आपण? डी सिम्बॉल. कळलंय का सगळ्यांना? टी. हो सर. खरंच कळलंय? खरंच कळलंय? बोला. हो सर. हो सर कळलंय. हो सर. हो कळलंय. सर. तर ह्या स्मॉल चेंजेसच्या स्टडीला वी कॉल ॲज डिफरन्सिएशन. ओके, तर थोडंसं पुढे जाऊया आता. ग्राफ वगैरे आठवतात का रे तुम्हाला? थोडे थोडे बेसिक बेसिक. हो सर आठवते. हो सर. ओके, पॅराबोला बद्दल काहीतरी बोललो होतो माहिती आहे मी. हो सर. ठीक आहे, पॅराबोला वगैरे काय लक्षात नसेल राहू दे. लक्ष द्या, इथं y आहे, इथं x आहे, आणि तुम्हाला एक फंक्शन दिलंय y इज इक्वल टू x². आता सांगा बघू कुठलं फंक्शन आहे?
वाय फंक्शन ऑफ एक्स. अरे होय की, खरं कुठलं फंक्शन आहे, कुठला ग्राफ असणार त्याचा, पॅराबोलाचा. कळलं का? पॅराबोला. पॅराबोलाचा. पॅराबोला. कप आठवतोय ना, कपचा निम्मा शेप दाखवलाय मी इथं. हो आता ऐका, हो सर. व्यवस्थित समजून घ्यायचं, हे कळलं तर तुम्हाला दुसरं कुठेही वाचायची गरज नाही, काय सुद्धा. डिफरन्सिएशन लक्ष द्या. जेव्हा एक्स इथं काहीतरी मी समजा इथं व्हॅल्यू लिहितो काहीतरी, किंवा x1 लिहितो समजा, त्यावेळी वायची काहीतरी व्हॅल्यू असेल की नाही, y1. हो. आणि जेव्हा मी x ची व्हॅल्यू चेंज केली, आणि ती किती केली चेंज, x2 केली, त्यावेळी y ची पण व्हॅल्यू चेंज होईल की नाही. Y2. हो सर. हो सर. मला सांगा, हे जे चेंजेस असतील हे मायक्रो मध्ये मोडतील का मॅक्रो मध्ये मोडतील? मायक्रो. मायक्रो. मी शिकवलंय म्हणून ते उगाच वापरू नका. तुमच्या बेसिक कॉमन सेन्स सांगा, हे जे चेंजेस दिसू शकतात का नाही डोळ्याने, हे चेंजेस. हो. हो सर. x1 समजा 10 मॅक्रो. असता आणि x2 20 असता, आणि डोळ्याने दिसतात नाही चेंजेस हे. हो सर. म्हणजे कुठले चेंजेस आहेत, डेल्टा मॅक्रो. 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 आणि ह्याला कसं मॅक्रो. डेल्टा वाय, म्हणजे कुठले चेंजेस, मॅक्रो चेंजेस. समजले सगळ्यांना, काही डाऊट? हो हो सर. नाही. सर. हो सर. आता काय केलं मी, ह्या x2 ला स्लोली जवळ आणला, आणि x1 ला पण या जवळ नेला. म्हणजे हे x1 ला वाढवून समजा इथं कुठेतरी नेला मी, एक मिनिट, इथं नेला x1 ला, आणि x2 ला एकदम क्लोज आणला त्याच्या इथं. आता हा जो चेंज असेल, ह्याच्यापेक्षा पण जवळ नेलाय, फक्त तुम्हाला दिसणार नाही ते. हा जो चेंज असेल हा कसला असेल रे, मायक्रो असेल का मॅक्रो असेल? मायक्रो. मॅक्रो. कळतंय मी काय म्हणतोय? आणि हो x1 च्या वेळेला y इथं काहीतरी असेल की नाही, इथं असं, आणि एक मिनिट, y चा पण जो चेंज असेल तो पण मायक्रो चेंज असेल की नाही. मी काय म्हणतोय कळतंय का सगळ्यांना? हो हो सर. सर. म्हणजे हा जो चेंज असेल त्याला मी dx म्हणतो. कळलं का रे, डेल्टा एक्स आणि dx मधला फरक सगळ्यांना? हो हो सर. सर. हो हा सर. जो चेंज असेल तो dy असेल. मग इथं हे काहीतरी झालंय बघा, इथं हे आता दिसणार नाही तुम्हाला, मला पण दिसत नाही ते. त्याला मी झूम करतो. झूम कितीने झूम करूया सांगा, किती x न झूम करूया? 100x न झूम करूया. हे माहिती आहे का तुम्हाला, 100x वगैरे असलं काय ऐकलं का ते? 100x. हो सर. ठीक आहे, हो सर. मग मी हो 100x न झूम केलं समजा, तर तुम्हाला माहिती आहे का रे, हा जो कर्व असेल त्याला जर मी एकदम छोट्या पार्ट्स मध्ये कन्वर्ट केलं तर ते स्ट्रेट लाईन सारखं दिसेल. माहिती आहे तुम्हाला? हो सर. हो सर. मग हो सर. हा इथला पार्ट बघतोय, हा जो होता तो x1 होता, हा जो होता x2 होता. आता हे मोठे दिसत असले तरी हे छोटेसे आहेत, मी त्यांना झूम इन केलंय. मग हा जो चेंज असेल त्याला मी dx म्हणू शकतो का? हो सर. हो. ह्या हो सर. डायग्राम मध्ये हो दिसताना सर. मोठे हो दिसत आहेत, सर. ह्या डायग्राम मध्ये दिसताना मोठे दिसत आहेत ते, कारण त्याला झूम केलंय मी. पण ऍक्च्युअल मध्ये खूप लहान चेंजेस आहेत ना ते, लक्षात आलंय का? हो हो सर. सर. हो सर. हो सर. आणि हे जे चेंजेस असतील, हा जो चेंज असेल तो काय असेल, dy असेल की नाही? dy. dy. हो सर. मग हे काय सांगते रे मला, लक्ष द्या. आता मी काय सांगतोय ते लक्ष द्या. एक्स मध्ये एक छोटासा चेंज झाला. किती चेंज झाला त्याच्यामध्ये? एकदम छोटासा चेंज झाला. किती चेंज झाला त्याच्यामध्ये? dx. dx. आणि ऍज अ रिझल्ट y मध्ये पण त्याच्यामुळे चेंज झाला. किती चेंज झाला? dy. कळलं हे? डीवाय. हो हो सर. सर. मग मी जर तुम्हाला विचारलं की x मध्ये चेंज केल्यामुळे y मध्ये किती चेंज झाला, कळतंय मी काय विचारतोय? हो सर. तर त्याला आपण म्हणतो डिफरन्सिएशन. हो सर. ठीक आहे, काय म्हणतो त्याला आपण? डिफरन्सिएशन. म्हणजे इथं मला पहिल्यांदा सांगा, हे जे फंक्शन दिसतंय y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, ह्याच्यामध्ये कोण कुणावर डिपेंड करते रे? पहिली गोष्ट, स्टार्ट पासून स्टार्ट करू. y x वरती वाय डिपेंड एक्स. आहे. वाय एक्स वर. मग x चेंज झाला की y पण चेंज होईल की नाही? हो हो. सर. मग x चेंज झाल्यावर y किती जास्त चेंज होतो त्यालाच आपण म्हणतो डिफरन्सिएशन. लक्षात आलंय? हो सर. हो सर. म्हणजे एखादं फंक्शन असेल ते थोडं चेंज झालं असेल तर त्याचं डिफरन्सिएशन कमी असेल. एखादं फंक्शन x ला जरासा चेंज केला की y डेंजर वाढतो असला तर त्याचं डेरिव्हेटिव्ह मोठा असेल. कळतंय मी काय म्हणतोय? हो हो सर. सर. ऐका, मी अजून एकदा सांगतो, हे जे मी काय काय शिकवलंय हे जर तुम्हाला काही लक्षात नाही राहिलं, टेन्शन घ्यायचं नाही. मला हे फायनली कुठे यायचं होतं, या dy/dx कडे यायचं होतं. ह्याला काय म्हणतो आपण? डिफरन्सिएशन. लक्षात राहिलं तुम्हाला? आणि याचं मिनिंग कळलं असेल पुरेसं. सर हा. हो सर. आपण हा जो ग्राफ काढलाय ना झूम करून, हम्म.
जर त्याचा स्लोप जास्त असता तर डिफरन्शिएशन जास्त असतं ना, आणि कमी असता तर कमी असतं ना. गुड, तेच आहे ते. स्लोप आठवतोय का रे तुम्हाला? स्लोप हो सर. हो सर. ऐका ऐका, किंवा स्लोप म्हणजे जर माहित नसेल स्लोप बद्दल काय, तर असा कर्व आहे समजा हा. मला सांगा, ह्या कर्व मध्ये मी 3-4 असे पार्ट दाखवतो, ए टू बी, बी टू सी आणि सी टू डी. आणि असा किल्ला, हे डोंगर आहे समजा, असा असा नसतो कुठे जगात, असा डोंगर आहे. कुठं ट्रेकिंग करताना तुम्हाला त्रास होईल रे जास्त? डीप अशी. सी टू डी. सी टू डी. डी, कारण त्याचा स्लोप सी टू जास्त डी. आहे. त्याचा स्लोप काय जास्त आहे. समजते मी काय म्हणतोय सगळ्यांना? हो हो सर. सर. आणि हो ए टू सर. बी आरामात जाल का नाही? कुठल्या पण किल्ल्याला हो. वगैरे तुम्ही ट्रेकिंग केलं असेल तर सुरुवातीला हो तुम्हाला सर. जास्त त्रास होत नाही बघा, कारण जवळपास अडवत असते जमीन. राजगडला वगैरे गेला तर तुम्ही कधी, हो सर. हा पार्ट हो आहे. सर. इथं स्लोप काय कमी आहे, लक्षात आलं का रे? हो हो सर. सर. आता ऐका, आता ऐका, मला काय सांगायचं, स्लोप स्लोप का सांगितलं तुम्हाला कळलं आता. ह्या पार्ट मध्ये एक्स ला जर मी चेंज केला तर वाय मध्ये एवढा जास्त चेंज होत नाही ना. ग्राफ खूप वर गेलाय का ह्या पार्ट मध्ये, ह्या एवढ्या पार्ट मध्ये? हो सर. काय म्हणतो? नाही नाही. सर. पण इथं बघा, इथं एक्स ला थोडा चेंज केला मी तर वाय त्याच्या तुलनेत जरा वाढलाय की नाही जास्त? हो. हो सर. हो हो सर. सर. बघा, एक्स ला जर मी थोडासा चेंज केला तेवढाच, तर वाय बघा केवढा वाढलाय, जास्त वाढलाय की नाही हा? हो सर. हो सर. म्हणजे एक्स ला मी तेवढं चेंज करत निघालोय, छोटं छोटं, फक्त वायच्या वाढण्याचं प्रमाण वाढत 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 निघालंय. ह्याचा अर्थ डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू काय होत निघाली? वाढत वाढत निघाली. ह्यालाच आपण म्हणतो डिफरन्सिएशन. जरा जरा लक्षात आलं तुम्हाला मला काय म्हणायचं? हो हो सर. सर. हो हे सर. तुम्ही खूप छान शिकणार आहे मॅथमॅटिक्स मध्ये, ते पण कधी 12वी ला. ठीक आहे. सदाशिव सर पण मे बी नाही शिकवणार तुम्हाला हे, कारण फिजिक्सलाच फक्त लागतं हे फाउंडेशन मध्ये. मॅथ्सला पण नाही लागत. मॅथ्सला तुम्हाला लॉगॅरिथम वगैरे नवीन नवीन कन्सेप्ट शिकाल तुम्ही हळूहळू. ठीक आहे. फिजिक्स मध्येच मी घेतोय कॅल्क्युलस, आणि डायरेक्टली यानंतर तुम्ही कधी शिकणार आहे सगळं? 11वीच्या स्टार्टला, जर तुम्ही चांगल्या कुठल्या अकॅडमीमध्ये असाल तर, त्यांनी जर शिकवलं तर, नसेल तर 12वी मध्ये मॅथमॅटिक्स मध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे? डिफरन्सिएशन म्हटलं की काय लक्षात ठेवायचं आहे? डीवाय बाय डीएक्स. एवढं लक्षात राहील का तुमच्या पोरांनो? हो सर. ओके. हो. डिफरन्सिएशन म्हटलं की काय काढायचं आहे म्हणायचं? डीवाय बाय डीएक्स. लक्षात येईल एवढं? हो सर. ओके. समजा समजा लक्ष द्या, लक्ष द्या. समजा हे फंक्शन असं असतं. आता y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर दिलंय, म्हणून याचं डिफरन्सिएशन कसं लिहिणार रे? डीवाय बाय डीएक्स. कळलं का सगळ्यांना? हो. हेच फंक्शन असं असतं. समजा x इज इक्वल टू टी स्क्वेअर प्लस 1, तर हे y आणि x चा काय संबंध आहे का इथं? आता नाही. इथं कुणा, नाही. इथं t मध्ये जर मी चेंज आणला छोटासा, तर x मध्ये पण चेंज येईल की नाही छोटासा? हो. मग ह्याचं डिफरन्सिएशन कसं लिहिणार? dx बाय dt. मी काय म्हणतोय कळलं का तुम्हाला? जरा बघा. हो. हो सर. समजा मी इथं लिहिलं असं, h इज इक्वल टू एस नको, एक्स स्क्वेअर प्लस 1. ह्याचं डिफरन्सिएशन कसं लिहिलं रे? डीएच बाय डीएक्स. डीएच अपॉन डीएक्स. मी म्हणलं समजा एखाद्या हो. एखाद्या पार्टिकलची व्हेलॉसिटी दिली आहे तुम्हाला टी क्यूब प्लस टी स्क्वेअर. ओके. तर तुम्हाला डीव्ही differentiation अपॉन काय येईल? ते डीव्ही अपॉन डीव्ही dt बाय येईल की? डीटी. डीव्ही अपॉन डीटी. कुठं तरी तुम्ही शाळेमध्ये शिकला असणार आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज एक्सेलरेशन. शिकला असाल कुठं तरी इकडं तिकडं. हो. हो सर. अरे हे डीव्ही डीटी नसेल बघितलं तुम्ही, पण एवढं तरी शिकला असाल, व्हेलॉसिटी अपॉन टाइम एक्सेलरेशन असतं कुठंतरी शाळेमध्ये. हो. हो सर. तेच हो, आहे, सर. छोट्या छोट्या चेंजेस बद्दल बोलतोय. कळलं का सगळ्यांना? हो सर. ऐका, तुम्ही सांगली पासून कोल्हापूर पर्यंत गेला समजा, हा रोड आहे तुमचा असा. तुम्ही टोटल डिस्टन्स चालला समजा लेट्स से 50 किलोमीटर्स. किती? 50 किलोमीटर्स. आणि त्यासाठी तुम्हाला 1.5 तास लागले. किती? 1.5 तास. 1.5 तास. ओके. 1.5 hour. मग ह्याचं स्पीड काढू शकता की नाही रे तुम्ही? हो सर. हो सर. कसं करणार? 50 अपॉन 1.5 hour. कळलं का सगळ्यांना? 1.5. हो. मग हे आन्सर तुम्हाला काहीतरी येईल याचं. हे जे असतं हे पूर्ण जर्नी बद्दल बोलतंय. कळलंय मी काय म्हणतोय? हो. हो सर. जर्नी म्हणजे काय? मोठा चेंज.
म्हणजेच कुठला चेंज आहे? मॅक्रो चेंज. कळतंय का? हो. पोरांनो नाही समजलं तुम्हाला का? कळलंय? नाही कळलंय. कळलंय. ओके. समजा हा डिस्टन्स 60 असता, व्हॅल्यू कडे काय आपण ही 60 असता, तर इथं पण 60. किती असणार आहे आन्सर? स्पीडचं व्हॅल्यू सांगा बघू. 40. किती असतं? 40 किलोमीटर पर आवर असतं का नाही ते? बोला. हो. ह्याचा हो अर्थ सर. ह्याचा अर्थ असा आहे का रे, 40 मी 40 किलोमीटर कंटिन्युअस चालत असं पळत गेलोय कोल्हापूर पर्यंत. स्पीड ब्रेकर येऊ नाही. दे, खड्डा येऊ दे, माणसं येऊ देत, नदी येऊ दे, असं आहे का? सांगा जरा. नाही. म- नाही. कळलं का? माझं स्पीड चेंज होत असणार आहे ना आधी मध्ये. स्पीड ब्रेकरला स्लो करणार, मोकार रस्ता मिळाला फास्ट करणार. सांगा जरा, कळलंय काही? मग हो. समजा जर्नी मध्ये हो हा सर. छोटासा इन्स्टंट आहे. इन्स्टंट म्हणजे काय? इन्स्टंट म्हणजे काय? क्षण ना. अबे बोला, हो सर. तुम्हाला मराठी येत हो. नाही. इन्स्टंट म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? क्षण, मुमेंट. हो. ओके. आता मोठा डिस्टन्स मी एक्स चाललो असेल तर छोटा डिस्टन्स एवढ्या इन्स्टंटला किती चाललो असणार? डीएक्स चाललो असेल की नाही? आलं का लक्षात? हो सर. मोठा टाइम मला टी लागला असेल इथला हा, तर ह्या एवढ्या इन्स्टंटला किती टाइम घेतला असणार आहे मी? डीटी टाइम घेतला असेल की नाही? DT. हो सर. हो. मग एवढ्या इन्स्टंटला माझा स्पीड किती असेल सांगा भाऊ? त्या dx by dt. dx upon dt. DX by DT. dx upon dt. त्यालाच म्हणतात डिफरन्सिएशन. कळलंय तुम्हाला कुठं वापरायचं आपल्याला डिफरन्सिएशन? काय करायचं? जरा जरा फील आलाय थोडं थोडं? हो सर. मला असं हो सर. म्हणजे प्राण उडाले ते बघितल्यावर. समजलंय खरंच? कळाले. ओके. कारण हे थोडंसं अवघड आहे बरं का रे. म्हणजे ज्यांचं इमॅजिनेशन वीक आहे ना त्यांना हे थोडंसं टफ जाणार आहे. म्हणजे हे इथंपर्यंतच, ह्याच्या पुढचं नाही. डोंट वरी. इथंपर्यंतच हे जे होतं ना सगळं हे, तर हे खरंच सांगा मला कळलंय का तुम्हाला? सारखं हॅलो सर. हो सर समजलं. हम्म. बोल की. सर वरचं x प्लस dx केलं तर नाही, x इज इक्वल टू x प्लस dx, ते समजलं नाही. dx का प्लस केलं? मला सांग, अगोदर एक्स किती होता माझा? नुसता एक्स होता समज. आता नवीन जो एक्स असेल तो काय असणार? ह्या एक्स मध्ये छोटासा चेंज ऍड केल्यावर बनेल ना तो. म्हणजे माझ्याकडे समज 100 रुपये होते आणि आता त्यात 1 रुपया ऍड केला तर किती बनले? 100. हा चेंज आहे तो. कळलं का? होय. खरंच लक्षात आलं? होय. नवीन व्हॅल्यू जुन्या व्हॅल्यू मध्ये छोटा ऍड करूनच येईल ना, छोटा चेंज ऍड करून. होय. ओके. दुसरा कुठला डाऊट सांग? अजून काय आहे नाही. काय नाही समजलं असं पोरांनो? ओके. तर आज मी फक्त मॅथमॅटिक्स तुमचं स्ट्रॉंग आहे असं मी अज्युम करतो आणि एक कन्सेप्ट फक्त म्हणजे ह्यात डिफरन्सिएशनचाच एक टाईप घ्यायचा फक्त, पण राहिलेले उद्या घेऊया. ठीक आहे? ऐका, लक्ष द्या. इथं मी म्हणतो प्रॅक्टिस. तुम्हाला डिफरन्सिएशनचं मिनिंग कळलंय सगळ्यांना? मिनिंग कळलंय का सांगा फक्त मला? हो सर. ओके. ह्याच्यामध्ये एवढा चेंज आला की त्याच्यामध्ये sir. किती येतो त्याला डिफरन्सिएशन म्हणतो. आणि जनरली डिफरन्सिएशन म्हटल्यावर काय लिहायचं? डीवाय बाय डीएक्स. कारण जनरली जे फंक्शन असणार ते वाय आणि एक्स मध्ये असणार आहे. जर एक्स आणि टी मध्ये असेल तर डीएक्स बाय डी लिहा. तुमचं तुम्हाला लिहिता येईल का हे सगळ्यांना? हो. हो सर. आता लक्ष द्या. काय समजा एक फंक्शन आहे, एक्झाम्पल एक फंक्शन आहे y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. ठीक आहे? आता हा पॅराबोला आहे, सगळ्यांना माहिती आहे, असा कप सारखा वाढत जातो तो. हो. समजा एक्स मध्ये एक छोटासा चेंज आला. किती चेंज आला? एकदम लहान चेंज. त्याला कुठला चेंज म्हणतो? मायक्रो चेंज आला. कळलं का? हो सर. तर त्याच्यामध्ये वाय मध्ये पण चेंज येईल की नाही त्याच्यामुळं? हो. हो सर. मग आता नवीन व्हॅल्यूज काय असतील? वाय काय बनेल? वाय प्लस डी वाय. आणि एक्स काय बनेल? एक्स प्लस डी एक्स. खरंच कळलं का सगळ्यांना? हो सर. तुम्हाला ए प्लस बी द होल स्क्वेअर येतो का रे? हो. हो सर. काय असतो? हो. a square plus 2ab plus b square. मग इथं काय असणार? एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू डीएक्स प्लस डीएक्स स्क्वेअर. कळलं का सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके. हो सर. आता मला सांगा, वाय
आणि एक्स स्क्वेअर हे एकमेकाचे इक्वल आहेत नाही. हो सर. मग ते एक्स स्क्वेअरला जर इकडे आणलं तर सबट्रॅक्शन मध्ये कॅन्सल होऊन जातील की नाही ते. हो सर. खाली काय राहिलं इथं डीवाय, इकडे काय राहिलं डीवाय. आता इथं लिहा 2x आणि इथं काय राहिलं dx. आता पुढे बघा इथं काय dx चा स्क्वेअर आहे की नाही. मी अजूनही सांगतो यातलं काही पाठ करायचं नाही. तुमचं मॅथ चांगलं पाहिजे यासाठी यातलं काही पाठ करायचं नाही. हे असलं काही करायला लागणार नाही तुम्हाला. तुम्हाला डायरेक्ट जर मी फॉर्म्युला दिला तर तुम्ही म्हणाल सर कुठनं आला, तर इथनं आलाय तो फॉर्म्युला कुठून आलाय समजून घ्या फक्त. ठीक आहे. हे परत विसरायचं गाडी कशी म्हणली, फक्त चालवायला शिकायचं. आता मला सांगा इथं dx चा स्क्वेअर आहे. dx म्हणजे कसला चेंज आहे रे, छोटा आहे की मोठा चेंज? छोटा. मग समजा हा छोटासा चेंज लेट्स से फॉर एक्झाम्पल 0.2 असता, तर त्या 0.2 चा स्क्वेअर किती असतो रे सांगा भाऊ. 0.04. 0.04. म्हणजे dx पेक्षा पण लहान आहे की नाहीये. अरे कळलंय का मी काय म्हणतोय? कोण मोठं हो. सर. 0.2 मोठा आहे की 0.04 मोठा आहे? 0.2. 0.2. म्हणजे ही ऑलरेडी एकदम दरिद्री गोष्ट आहे, एकदम लहान आहे. तिचा स्क्वेअर पण अजूनच गरीब असेल की नाही. मी काय म्हणतोय कळतंय का? हो सर. So you हो, can sir. neglect it. You can neglect it. Are you getting this? हो सर. So हो, फक्त sir. एवढंच राहिलं आता. काय राहिलं सांगा हे? dy is equal to 2x dx. मग dx ला जर इकडे आणलं तर इकडे काय राहील? dy by dx राहील की नाही? आणि इकडे काय? हो. 2x. So this is the differentiation. मग तुम्हाला जर असा क्वेश्चन विचारला फाइंड द डिफरन्सिएशन ऑफ y is equal to x square, तर आन्सर काय पाहिजे त्याचा? 2x. कळलं का सगळ्यांना? हो. हो सर. हे समजले का सांगा स्क्रीनवर जे दिसतंय ते. हो सर. ओके. हो सर. आता हाच क्वेश्चन असा असता समजा y इज इक्वल टू एक्स क्यूब, तर ह्याला कसं लिहिलं असतं रे? y प्लस dy इज इक्वल टू एक्स प्लस dx चा क्यूब घेतला असता नाही तुम्ही? हा. आता सर a प्लस बी पार्ट करणं सोपं आहे. a प्लस बी चा स्क्वेअर, a प्लस बी चा क्यूब पार्ट आहे का रे तुम्हाला? हो A सर. क्यूब प्लस B क्यूब प्लस 3AB A प्लस B. ठीक आहे ऐका. समजा हा x रेस टू 10 असता, आता सांगा काय कराल? हे पार्ट आहे का तुम्हाला a प्लस बी चा 10th? हे पार्ट आहे का तुम्हाला a प्लस बी चा 10 म्हणजे 10th पॉवर? नाही सर. नाही सर. अवघड आहे की नाही नाही, हे sir. करणं? हे स्क्वेअर होतं म्हणून सोपं होतं. हो. हे 10 असलं की काय करणार मग? प्राण निघतील की नाही हे करूपर्यंत हे सगळं? अगं लक्षात आलंय का? हो. हो सर. आणि इथं 100 असतं तर अजूनच पुढच्या जन्मात करायला लागलं असतं राहिलेलं. लक्षात आलंय? हो सर. ओके. त्यामुळे आपण एक स्टँडर्ड फॉर्म्युला बनवायचा आणि तो यूज करायचा. हे असलं काही सोडवायचं नाही. ओके. स्टँडर्ड फॉर्म्युला. आणि 90% क्वेश्चन मध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे डिफरन्सिएशनचा. आणि याच्यावर अशी प्रॅक्टिस करून घेतो तुम्ही विसरणार नाही परत कधी. जर असं दिलं असेल y इज इक्वल टू एक्स रेस टू n, ह्या क्वेश्चन मध्ये n ची व्हॅल्यू किती आहे? ह्या क्वेश्चन मध्ये वरच्या 2. कळलं का? 2. मग तुम्हाला n ची व्हॅल्यू शोधता येईल ना फंक्शन मध्ये? बोला. हो सर. हो सर. तर dy बाय dx जो असतो काय करायचं बघा, ते जे n आहे ना त्याच्या डोक्यावर n पॉवर, त्याला पुढं आणायचं. कुठं आणायचं? पुढं उचलून असं मल्टिप्लाय करण्यासाठी इंटू त्या x ला जी पॉवर आहे n त्याच्यातून एक वजा करायचं. हा फॉर्म्युला कसा पाठ ठेवताय जरा बघा तुमचं तुम्ही आता ऍडजस्ट करून. म्हणजे x रेस टू n x रेस टू 2 असतं तर ते n ची व्हॅल्यू किती आहे रे? 2. मला जर dy बाय dx करायचं असेल तर काय सांगतो हा फॉर्म्युला? ह्या 2 ला पुढं आणा, त्यानंतर x ला जी पॉवर आहे 2 त्याच्यातून एक वजा करा. हे काय होणार? 2 इंटू एक्स रेस टू 1 होईल की नाही? म्हणजेच किती होणार? 2x. तेच तुमचं आन्सर आहे. कळलं का सगळ्यांना? कुठलं सोपं आहे मग? कुठलं सोपं आहे? फॉर्म्युला सोपं आहे का हे सगळं करणं सोपं आहे? फॉर्म्युला. फॉर्म्युला. इथनं आता डिफरन्सिएशन इझी व्हायला सुरू होतं कारण तुम्हाला फॉर्म्युला कळला. क्वेश्चन विचारू एक, सांगणार मला आन्सर? हो सर. हो सर. ऐका. डिफरन्सिएशन इथून पुढे सोपं आहे आणि हेच तुम्हाला महत्वाचं आहे. ह्याच्या अगोदरची सगळी स्टोरी विसरला तरी चालेल तुम्ही, आता विसरायची नाही, विसरला चुकून तरी चालेल. समजा असं दिलं असतं y इज इक्वल टू एक्स क्यूब, यांची व्हॅल्यू किती आहे रे?
3. 3. मग डीवाय बाय डीएक्स किती येईल सांगा भाऊ. 3x स्क्वेअर 3x square. 3 पुढे आणला एक्स रेस टू 3 - 1 होईल की नाही. 3 तून 1 वजा करायचा वरच्या पॉवर मधून. अबे नाही कळालं तुम्हाला हे. काल मग 3 - 1 किती 2. सो दॅट इज स्क्वेअर. सर परत एकदा सांगा ना. काय सांगू परत एकदा सांग जरा. नेमकं काय नाही कळालं सांग. dy अपॉन dx च डीवाय त्याच्या पुढचं. तुला फॉर्म्युला कळला का. फॉर्म्युला कळलाय का. हो हा मग एन म्हणजे काय ही व्हॅल्यू ना पॉवर. आता बघ इथं 3 आहे. हो. एनची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. मी काय केलं 3. 3 होतं त्याला पुढे मल्टिप्लाय केलं. दिसतंय का हे एन म्हणजे हे 3 हा आणि त्या 3 मधून 1 वजा करायचा नेहमी. मग 3 मधून 1 वजा केल्यावर सबट्रॅक्ट केला सॉरी तर किती राहील 2 राहील की नाही. 2. सो दिस विल बिकम 3x². दिस इज द डिफरन्शिएशन ऑफ y इज इक्वल टू x³. हे तुम्हाला कळले का. हे हो आता y इज इक्वल टू x⁻10 असतात तर सांगा डीवाय बाय डीएक्स किती आलं असतं. 10x 9 10x raised to 9. 10x raised to 9. मग वरच्या मेथडनं करताना प्राण निघाले असते. हे एका सेकंदात आन्सर आलं की नाही आपलं. हो y इज इक्वल टू x⁻100 असतं समजा तर डीवाय बाय डीएक्स सांगा. 100x raised to 9. सगळ्यांना कळतंय हे काय सांगतोय मी. हो सर. हो सर. ओके तर आता हे एकदम चिल्लर क्वेश्चन्स आहेत. तुम्ही म्हणाल सर एवढं डोंगर पोखरून उंदीर काढणे ऐकले का रे कधी ह्याच्याबद्दल. ही म्हण तसं हो वाटतं सर. सर एवढी स्टोरी सांगितलेली काय. पण असे डेंजर क्वेश्चन पण येत असतात. ठीक आहे ह्याच्यामध्ये एक 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 क्वेश्चन विचारतो मला त्याचा आन्सर सांगा काय. y इज इक्वल टू x²/2 असेल समजा तर डीवाय बाय डीएक्स किती येईल. ट्राय करा सांगा मला किती. सर x किती तरी x ओके. x अजून कोणाचं आन्सर काय आलं. सर x हे जे y लिहिलं याला मी असं लिहू शकतो का रे हाफ इंटू x². हो सर. आणि हे जो हाफ नंबर आहे हा कॉन्स्टंट असतो का नाही का बदलतो हा. constant आहे. आणि डिफरन्सिएशन म्हणजे काय स्टडी ऑफ चेंज आहे ना. कॉन्स्टंट मध्ये चेंज 0 असतो. अरे बोला. हो सर. हो सर. त्याला हात लावायचा नाही त्याला बाहेरच ठेवायचं. आणि डिफरन्सिएशन करायचं कुणाचं x². आता ही काय लिहिलं तुम्ही म्हणाल सर हे काय वायच्या जागेला फक्त x² पुट केलाय मी. ठीक आहे किंवा राहू दे. x² डिफरन्सिएशन किती असतं 2x असतं हे बघितलं की नाही मगाशी आपण किंवा 2 ला मग आता काय होईल हे 2 ला 2 काय होईल कॅन्सल. सो द आन्सर वुड बी x. हॅलो हो सर. हो सर. एकच क्वेश्चन विचारू अजून छोटासा. हा y इज हो, इक्वल sir. टू x³/3 असतं. आता सांगा रे आन्सर मला याचं. x square. टेल मी. x square. x स्क्वेअर 1/3 विल बी सेपरेट. ओके टेक इट आउटसाइड. x³ चं X. डिफरन्सिएशन काय असतं x³ चं. 3x square. मग इथं काय होतंय 3 ला 3 कॅन्सल होतंय की नाही. मी मुद्दामून डेलिबरेटली आय एम गिव्हिंग यू द क्वेश्चन्स ऑफ दिस फॉर्मॅट. ओके 3 3 2 2 कॅन्सल होऊन जाईल. ते लक्षात आलंय सगळ्यांना. हो सर. थोडासा अवघड विचारू का असलेच विचारू जरा. कॉन्फिडन्स येतोय. अवघड. विचार असेल. ऐका समजा y इज इक्वल टू तुम्हाला दिला असेल √x. y इज इक्वल टू √x. मला फक्त एवढं सांगा इथं n ची व्हॅल्यू किती घेणार तुम्ही. 1/2. 1/2. 1/2. सगळ्यांना माहिती आहे 100%. हो हो सर. ओए एक मिनिट सगळ्यांना माहिती आहे काही x⁻² हो, जर sir. असेल तर याचा हो, अर्थ sir. √x. एव्हरीवन नोज दिस. हो सर. हो सर. n ची व्हॅल्यू हाफ आहे.
ह्याच फंक्शनला मी असं लिहू शकतो y इज इक्वल टू एक्स रेस टू हाफ. मग आता याला सोडवताना काय करायचं, तीच कहाणी ह्या हाफला काय कराल, पुढं उचलून ठेवाल. काय येईल ते मग, हाफ इंटू एक्स, त्या हाफ मधून एक वजा कराल. मी काय केलंय कळलंय का रे तुम्हाला? हो सर. हो सर. मग हाफ मोठा आहे की वन मोठा आहे? व्हॉट इज ग्रेटर, हाफ और वन? वन. याचा अर्थ One. निगेटिव्ह मध्ये येत नाही. हो सर. हो सर. किती येईल ते, मायनस मायनस हाफ येईल की नाही? हे येतं का तुम्हाला खरंच ही असली गणित? हो सर. हो हो सर. सर. मग तुम्हाला हे पण माहिती आहे का, एक्स रेस टू मायनस वन असेल तर इट मीन्स दॅट इट इज रेसिप्रोकल ऑफ एक्स, वन अपॉन एक्स. हो हो सर. सर. हो सर. याला जर मी असं लिहिलं एक्स रेस टू मायनस हाफ, इट कॅन बी रिटर्न एज वन अपॉन एक्स रेस टू हाफ. हे माहिती आहे तुम्हाला? हो सर. ऑर हो इट सर. कॅन बी रिटर्न एज वन अपॉन रूट एक्स. तुमचे एक्सपोनंट्स वगैरे चांगले पाहिजेत बरं कधी, हे जर कळायचं असेल. मग ह्याचं फायनल आन्सर काय आहे तर dy बाय dx 1/2 रूट एक्स. 1/2 इंटू 1/√x, और या दोघांना राम लक्ष्मणांना एकत्र घ्या, दिस विल बिकम 2√x. तुमचे प्राण उडालेले आहेत, है की नाही? का कळलंय? कळाले सर. कळलं सर. मॅथ चांगलं पाहिजे, लक्षात आलंय सगळ्यांना? हो सर. हो सर. इथं एक्स रेशो 3/2 असतं, यांची व्हॅल्यू 3/2 पुट करून वगैरे सोडवलं असं तुम्ही त्याला, वाटतंय तुम्हाला जमेल असं? हो सर. हो सर. एक लास्टच क्वेश्चन विचारू, त्यानंतर आपण कन्क्लूड करू हे क्वेश्चन, मला तर हवे ना. एकच लास्ट, फिजिक्सची शपथ, ठीक आहे? एकच लास्ट क्वेश्चन. y इज इक्वल टू 1 अपॉन एक्स आहे समजा, फाइंड dy बाय dx. आणि आन्सर चॅटवर पाठवाल, कुणी सांगायचं नाही. आन्सर तुम्ही कशावर पाठवाल? चॅटवर पाठवाल. डोंट डिस्क्लोज द आन्सर. तुम्हाला लॉगॅरिथम झाल्या का रे मॅथ्स मध्ये? ठीक आहे, राहू दे, सोडो सोडो सोडो. दोन आन्सर्स आलेले आहेत, एकच आहे. ओके, दोन आन्सर्स आलेत, दोन्ही पण करेक्ट आहेत. पाठवा अजून. यांची व्हॅल्यू किती आहे ते सांगा मला पहिल्यांदा इथं. -1. सगळ्यांना मायनस. हे नाही जमलं तर काही नाही जमणार तुम्हाला. हे तरी आले का यांची व्हॅल्यू -1? हो. ठीक आहे, सोडवा आता पुढे, जमेल तुम्हाला. तीच कहाणी. यांची व्हॅल्यू कशी काढायची? अरे एक्सचा जो कंपोनंट एक्सपोनंट असतो तोच यांची व्हॅल्यू असते. तुला हे रूट एक्स कळलं का? एक्स रेस टू हाफ कसं आलंय हे माहिती आहे का? स्कूलमध्ये झालंय का हे कुठं? नाही झालं. तू कितवीला आहे आता? 8 ला आहे. तुम्हाला एक्सपोनंट्स नाही झाले? नाही झाले अजून. ओ हो 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 हो, कसं करायचं रे मग? होतील होतील स्लोली. वरचे 2-3 क्वेश्चन कळलेत ना सगळे? हो. ठीक आहे, मग नो प्रॉब्लेम. हे कधी कधीच पडतात असले. एक काम करा, मीटिंग जर एंड झाली तर परत रिलॉग इन करू नका, ठीक आहे? ह्याचा आन्सर असतं -1/x². एव्हरीवन विल ट्राय इट. बघा कुणाकुणाचं आलंय. ओके, उद्याच्या लेक्चरला बघू आपण, हे नसेल आलं तर तुमचं आन्सर. सोपं आहे. आलंय का सगळ्यांचं? हो सर. हो सर. ओके, चलो देन, आय विल एंड दिस लेक्चर नाउ. आय होप तुम्हाला डिफरन्शिएशन समजलंय, हो ना?